विधानसभा निवडणूक तोंडावरती आलेली आहे आणि त्याच दरम्यान दिवाळी देखील आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राजकीय नेत्यांची दिवाळी कशी आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आपण आहोत। या ठिकाणी आपण जर बघू शकलो तर अनेक कार्यकर्ते हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी आलेले आहेत। तर मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सुद्धा या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे। त्याचबरोबर दिवाळीचा फराळ देखील या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री पाटील आपल्यासोबत आहेत। गुलाब काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय? हे दिवाळीचा सण आहे, निवडणूक तोंडावरती आहे। प्रथमतः तर दिवाळीच्या मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मार्फत शुभेच्छा देतो। येणारी दिवाळी ही सुख समृद्धीची आणि भरभराटीचं जावो। खास करून शेतकरी असेल, लाडक्या बहिणी असतील किंवा शेतमजूर असतील, नोकरदार असतील, व्यापारी असतील, यांना सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी आपल्यातर्फे मी शुभेच्छा देतो। हो, सध्या प्रचाराचं नियोजन कसं आहे? कारण शेतकरी कामावरती जाताना पाहायला मिळत आहे। तुमचा सुद्धा वेळ आपण जर विचार केला तर सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान आहे आपल्याकडे। वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, पण तरीसुद्धा रोज 10-11 गावं लोकांपर्यंत जाण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे। जवळपास 173 गावं आहे। 16-17 दिवसाचं हे नियोजन आहे। 2 नगरपालिका आहे, त्याच्यानंतर प्रचार सभा आहे, बैठका आहे। आता हे सगळं 20 दिवसाच्या आत करायचं आहे, तर त्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे। प्रतिसाद कसा मिळतोय लोकांचा तुम्हाला? प्रतिसाद चांगला आहे। लोकांशी ठेवलेला संपर्क, लोकांशी ठेवलेलं प्रेमाचं नातं आणि काही प्रमाणात केलेली लोकांची कामं, मग डेव्हलपमेंटची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, पाण्याच्या योजना असतील किंवा पर्सनल व्यक्तिगत लोकांची कामं असतील, ते केल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिसतो आहे। आपण उमेदवारी अर्ज भरला, मोठं शक्तीप्रदर्शन त्यावेळेला करण्यात आलेलं होतं। गुलाबराव देवकरांनी सुद्धा तशाच पद्धतीचं शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे। एक आव्हान आहे असं वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टीचं? हे बघा, कमजोर कोणालाही समजू नये राजकारणामध्ये। मला आठवतं की मी 2009ची निवडणूक अशाच पद्धतीने 4000 मतांनी हरलो होतो। त्यावेळेस मला असं वाटत होतं की आपण पडूच शकत नाही। थोडा बेसावध राहिलो, त्यामुळे ते एक निवडणूकमध्ये ती चटका लावून निवडणूक गेली। फक्त 3780 मतांनी मी हरलो होतो, म्हणजे मला फक्त 2000 मतं पाहिजे होती। पण आता ती रिस्क घ्यायला आम्ही तयार नाही आहे। वातावरण जरी चांगलं असलं तरी आपण निवडणूक संघर्षाची आहे असं समजूनच आमची तयारी सुरू आहे। कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत? मुद्दे इतके आहे की तासभर अपूर्ण पडतील एवढे मुद्दे आहे। आपण रस्त्यांची कामं केली, पुलांची कामं केली, डेव्हलपमेंटची कामं केली, सिंचनाच्या माध्यमातून कामं केली, पाण्याच्या योजनांची कामं केली, बंधारे बांधलेत, मेडिकलची कामं केली, भरपूर कामं आपण या ठिकाणी केली। आणि सरकारची कामं तर सांगायला बसलो लाईनीने, तर महिलांवरच्या ज्या योजना आहेत, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही सगळ्यात पॉप्युलर झालेली योजना आज आहे। प्रत्येक घरामध्ये आज, म्हणजे मी म्हणत नाही, पेपर सांगतो आहे आज की 15% बाजारामध्ये उसळी झालेली आहे जळगावमध्ये। का? तर लाडक्या बहिणीचा परिणाम त्याच्यावर झाला। हे पेपर म्हणते, गुलाबराव पाटील म्हणत नाही आहे। त्यानंतर अन्नपूर्णा योजना आहे, त्याच्यामध्ये 3 सिलेंडर आज गरिबाच्या घरात मोफत येत आहे। त्याच्यानंतर तुमचे मोफत धान्य शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतं आहे। अशा बऱ्याच योजना आहे। त्याच्यानंतर आयुष्यमान आहे। त्याच्यानंतर सरकारने शेतकऱ्यांकरता केलेलं वीज माफी आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांकरता 1 रुपयामध्ये पीक विमा आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या NDRFची जे 2 एकरचे नॉर्म्स होती ते 3 एकर केल्याची योजना आहे। त्याचबरोबर जी 1.5 लाख रुपयाची आरोग्याची योजना होती ती आता जवळपास 5 लाख रुपयाची करण्याचं या सरकारने केलेलं आहे। म्हणजे आपण जर बघाल तर चौफेर योजना आहेत, त्या सगळ्या जाती धर्मांना लागू आहेत। ते असं काही नाही की स्पेसिफिक याच लोकांना त्या दिल्या जात आहे, सगळ्यांना सरसकट दिल्या जात आहे। मला तरी असं वाटतं की आशा वर्कर आहे, मदतनीस आहे, सेविका आहे, गटप्रवर्तक आहे, पोलीस पाटील आहे, होमगार्ड आहे, कोतवाल आहे, सेवकच्या बरोबर तो ग्राम रोजगार आहे, ह्या सगळ्यांचे मानधन वाढवणे हे सुद्धा काम या सरकारने केलेलं आहे। जे होमगार्डचा डबल पगार केला, पोलीस पाटलांचा 15,000 पगार केला, कोतवालांचा 25,000 पगार केला। ह्या सगळ्या गोष्टी तवेच नाही तर शाळेचे जे अनुदान मिळत नव्हतं या ठिकाणी 20%वरती शाळा आली, ती 20वरून आता 40%वर आली। ह्या मुलींना मोफत शिक्षण देणारं हे देशातलं एकमेव सरकार आहे की ज्यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं आहे। कोणता अँगलनी नजर टाका आपण, सगळ्यात जास्त
प्रमा देणारं हे सरकार आहे. निम्म तापी सारखा प्रकल्प ज्याच्यावर 25 वर्ष राजकारण झालं, त्याला 4,700 कोटी रुपयाची मंजुरी या सरकारने दिली. नारपार, मी लहान होतो तेव्हापासून पारुताई भाषणात सांगायच्या नारपार आपण करणार आहोत. ते नारपारला 7,500 कोटी रुपयाची प्रमा या सरकारने दिलेली आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, विद्यार्थी, महिला या सगळ्यांचा विचार या सरकारने केलेला आहे. हो, आपण सांगतायत की विकास योजनांच्या पाठीवरती सरकारला लोक साथ देतील. विरोधक मात्र वेगळ्या अर्थाने याच्याकडे बघतायत की ह्या योजना ज्या आहेत त्या तात्पुरत्या चालू राहतील, नंतर बंद करण्यात येतील. त्याचबरोबर महागाईचा मुद्दा विरोधकांनी आपला भांडवल म्हणून केलेला आहे. हे बघा, आता 33,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी वेगळे काढून ठेवलेले आहेत. त्या कॅबिनेटमध्ये मी आहे, मी कॅबिनेट मंत्री आहे, मला माहीत आहे ना. 1 वर्षाची तरतूद करून ठेवलेली आहे. 5-5 पगार तर बहिणीच्या खात्यावर आले पण. आणि हे सांगताय की खोटं आहे, काय लोकांना धान्य मिळत नाही, हे खोटं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा निघाला नाही, हे खोटं आहे. मेडिकलची कामं होत आहे, खोटं आहे. मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, हे खोटं आहे. खोटं काय आहे? जे बोलत आहेत ते खोटं बोलत आहेत आणि ते रेटून बोलत आहेत. आम्ही काम बोलतो आहे, आमचं काम, आम्ही कामावर मत मागतो आहे. आणि हे सगळ्यांना माहीत आहे, जर हे सरकार पुन्हा आलं नाही ते हेच सरकारवाले सांगतील की मग लाडक्या बहिणीचा पगार बंद करा. काय गरज आहे? त्यांचा एक माणूस कोर्टात गेला काँग्रेसचा की या बहिणींना काय पगार देता, यांना काय देण्याची गरज आहे. सोन्याच्या चमच्यात जन्मात घेतलेल्या महिलांना याचा फरक पडणार नाही. पण जी गरीब महिला आहे तिच्याकरता हे 1,500 रुपये नाही, 15 लाख रुपये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.